चार्जिंग नहीं बैलेंस। महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे। असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं विचारावं, त्यामुळे ते आंदोलन करत होते असं त्यांचं म्हणणं आहे। पोलिसांच्या आत्ताच्या भूमिकेबद्दल भाजपचे पुरावे पोलीस खाली कारण लाठीचार्ज केला, मारलं लागल साहेब। आपल्या लोकांना म्हणजे इथे थांबा, आम्ही आपण चला, आपण या प्लीज, त्यांची चाकरी करता का, चाकरी करता काय मला सांगा तुम्ही, आत्ताचे आक्रमक आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही। आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे, प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे। पण ते आंदोलन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कुठच्या स्वरूपाचं असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं। रेल्वे ह्याच्या समोर, विमानतळाच्या समोर, त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं, मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन आज भाजपाची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का, सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलं। पण त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचं, कुणाला करू दे ना आंदोलन, पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा। काल आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं। ही लोक आल्यावर तुमची मंडळी पण प्रचंड आक्रमक झाली। नक्कीच त्यांचा काल मेसेज बघा काय होतं। विरोधी पक्षनेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते, काहीतरी ठरलेली जागा असते, संभाजीनगरची जागा ठरलेली आहे, पण मग तिथे जर तुम्ही भाजपकडे बोट दाखवत असाल तुम्हाला तो नियम लागू पडतो। मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरे जाऊया, मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल, पण आम्ही मोका देणार नाही, कारण आमचं काम कसं बोलतो। तुमचा दौरा होणार आहे अहमदाबाद, म्हटलं दौऱ्यात कोण पुढे आला तर त्याचा चुराडा करू। शिवसेना आता पुराणा स्टाईल मध्ये, मला वाटतं ते शिवसैनिकाची भावना असेल, त्याच्यात मी काही बोलू नाही शकत। पाहिलं असेल आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे, चॅनल मधून ऐकत आहे, माझे शिवसैनिक बांधव मला सगळे सांगत आहे, पण मुख्य गोष्ट हीच आहे, आपण फरक जाणून घ्या। हा तर हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल, ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक तिथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी। फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे, देशातली एक जबाबदारी आहे, आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला, म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला, किंवा महाराष्ट्रातली आज जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, काल वाटतं PSI वर एका कोयता गँगने हमला केलेला आहे, मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात? हे 2.5 वर्षाच्या काळात, आमच्या काळात कधी घडलं नाही, ते ह्या 2 वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे, पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत, महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत। आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती, वामन म्हात्रे कोण आहे, त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये? त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलेलं आहे की तुझ्या रेप झाल्यासारखं तू का विचारतोय आम्हाला? तसंच किसन कासरेवर का कारवाई झाली नाहीये? तसंच घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होतं। म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला, तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता, त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता, त्यांना अटक करता, पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलेस्टेशन केलं त्याच्यावर FIR घेण्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागले, 10 तास त्या महिलेला बसवलं तिथे, गरोदर महिलेला। आम्ही त्या विरोधात आंदोलन करतोय।
बरं, परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता. जो बंद आम्ही पुकारला होता, नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलनं केली. पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं. आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही लक्षात घ्या, फरक हाच आहे, महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं, भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात. खरं त्यांनी पण आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं. सोपी गोष्ट आहे.